राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी जी की पात्रता आहे किंवा अर्हता आहे ती या ठिकाणी देण्यात आली आहे. भारताचा जो काही नागरिक असेल तो राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी उभा राहू शकतो. सगळ्यात महत्वाचं, नागरिक सिटीजन, एक गोष्ट लक्षात ठेवा, जन्माद्वारे नागरिकत्व मिळतं त्याच आधारे USA मध्ये निवडणुकीला उभं राहता येतं. भारतामध्ये तसं नसेल. नागरिकत्व संदर्भातले जे काही नियम असतील, नागरिकत्व मिळवण्याचे जे काही मार्ग आहे, 5 मार्ग ते आपण बघितलेले, त्या कोणत्याही मार्गे त्याचं नागरिकत्व त्याला मिळालेलं असेल तो भारताचा नागरिक होणार आणि त्या आधारे तो राष्ट्रपती होऊ शकतो. भारतीय संविधानातले जे काही घटनात्मक पद आहे हे पद फक्त भारतीय नागरिकालाच पद धारण करता येतात. इतर कोणताही व्यक्ती ते पद धारण करू शकत नसतो. राष्ट्रपती संदर्भात अजून एक वयाची अट देण्यात आली, 35 वर्ष वय. ज्या दिवशी तो फॉर्म भरतो त्या दिवसापर्यंत त्याचं 35 वर्ष वय पूर्ण असावं लागतं. याचबरोबर लोकसभा सदस्य होण्याची त्याची पात्रता असते. म्हणजे लोकसभा मेंबर होण्यासाठी जी की पात्रता असते ती पात्रता राष्ट्रपतीने या ठिकाणी धारण करणे आवश्यक आहे. तो मेंबर असावा असं म्हणलं गेलेलं नाहीये, पण लोकसभा सदस्याची जी काही पात्रता असेल ती पात्रता राष्ट्रपतीने धारण करणं गरजेचं असेल. या संदर्भात आपण एक कायदा केलेला आहे. या बेसिक पात्रता, या 3 पात्रता कलमामध्ये देण्यात आली 58 मध्ये. परंतु आपण पुढे चालून या संदर्भात एक निवडणूक प्रक्रिया संदर्भात राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडणूक अधिनियम 1952 हा नियम आपण तयार केला आणि त्यानुसार इतर काही पात्रता आपण टाकलेल्या आहे. त्यामध्ये मग 50 सदस्य हे पाठिंबा देतील, 50 सदस्य हे अनुमोदन देतील. 1997 ला अशा पद्धतीची ही तरतूद आपण केली. जे निर्वाचन गण असेल, निर्वाचन गणातील कोणत्याही 50 मेंबरचा पाठिंबा असणं आवश्यक असेल. निर्वाचन गणातील 50 सदस्यांचं अनुमोदन असणं आवश्यक असेल. हा बदल आपण 1997 पासून केला आहे. हे करण्याचा उद्देश असा होता की या निवडणूक प्रक्रियेमध्ये म्हणजे राष्ट्राध्यक्षाच्या किंवा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये इतर कोणाचाही हस्तक्षेप न, काही विनाकारण या निवडणूक प्रक्रियेमध्ये जे हौशी उमेदवार होते ते सहभागी व्हायचे. निवडणूक प्रक्रियेला याच्यामुळे विलंब व्हायचा, काही अडचणी निर्माण व्हायच्या, त्यांचा सहभाग होऊ नये म्हणून आपण या पद्धतीची तरतूद या राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडणूक अधिनियमामध्ये केलेली आहे. याचबरोबर अजून एक तरतूद केली आहे की 15,000 रुपये जी काही डिपॉझिट असेल ही डिपॉझिट रक्कम राष्ट्रपतीच्या इलेक्शनसाठी निवडणुकीला उभं राहण्यासाठी ही भरावी लागणार. RBI असेल, RBIचं चलन या ठिकाणी फाळलं जाणार. जे रिटर्निंग ऑफिसर असतात त्या रिटर्निंग ऑफिसरकडे ही रक्कम स्लिप जमा करावी लागते आणि त्यानुसार तुम्ही जे उमेदवार असतील ते उमेदवार राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी पात्र असतात. यानंतर अजून एक महत्त्वाची बाब या संदर्भात अशी आहे की जर जी व्हॅलिड मते आहे त्या व्हॅलिड मताच्या 1/6 मते जर उमेदवाराला पडली नाही तर त्याला ही डिपॉझिट केलेली जी रक्कम असते ही मिळत नसते. याचाच अर्थ असा होतो की तुमचं डिपॉझिट जप्त झालं असं त्याला समजलं जातं. त्यानंतर कलम 59 नुसार राष्ट्रपती पदाच्या शर्ती या ठिकाणी देण्यात आल्या. काही महत्त्वाच्या शर्ती या ठिकाणी अशा असतील, तो संसद सदस्यत्व नसावा किंवा राज्य विधिमंडळाचं सदस्यत्व नसावा. जर तो असेल ज्यावेळेस तो राष्ट्रपती पदावरती निवडून येतो ॲटोमॅटिकली हे जे काही इतर पदं असतील, संसदेचा जर सदस्य असेल म्हणजे तो मेंबर ऑफ पार्लमेंट असेल किंवा MLA असेल किंवा MLC असेल, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असेल, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असेल, मेंबर ऑफ पार्लमेंट असेल, कोणत्याही सभागृहाचा जर सदस्य असेल तर तो राष्ट्रपती म्हणून ज्यावेळेस निवडून येतो त्यावेळेस हे पद रिक्त आहे. कोणते हे जे छोटे इतर जे काही पद आहे राष्ट्रपतीपेक्षा जी पदक्रमानुसार जी छोटी आहे ही सर्व पदं
रिक्त झाली आहे असं म्हणलं जाईल. 59 मध्ये जे लाभाचे पद धारण करणारा जी व्यक्ती असेल त्याला राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाग घेता येत नाही. लाभाचे पद हे शासन दरवेळेस डिक्लेअर करतात, संसद डिक्लेअर करते आणि त्यानुसार ते पद त्यांनी धारण केलेले नसावं असा एक नियम असेल. याचबरोबर एक गोष्ट या ठिकाणी अजून एक नमूद करण्यात आलेली आहे. राज्यपाल असेल, संसद सदस्य असेल, राज्य विधिमंडळाचा सदस्य असेल, ही पदं लाभाच्या पदामध्ये येत नाही. त्यामुळे निवडणुकीला उभं राहण्यापूर्वी हे लाभाच्या पदाचा राजीनामा द्यावा लागत असतो. नंतर तुम्हाला इलेक्शनमध्ये तुम्ही क्वालिफाय असता. 59(3) मध्ये जे काही निवासस्थान, मानधन, भत्ते, विशेषाधिकार हे स्पष्ट केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जे काही राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील, सरन्यायाधीश असतील, जे काही घटनात्मक पद आहे यांच्या सर्वांचं जे काही पेमेंट असेल हे पेमेंट किंवा मानधन हे दुसऱ्या परिशिष्टात त्यांची यादी देण्यात आली, त्या ठिकाणी ते ठेवलेलं आहे. राष्ट्रपतीला 5 लाख दरमहा पेमेंट दिला जातं. याचबरोबर पदकाल संपल्यानंतर, कार्यकाल संपल्यानंतर जे काही लास्ट पेमेंट असेल त्याचं 50% पेन्शनच्या स्वरूपात त्याला मानधन मिळतं. स्वतंत्र निवासाची एक व्यवस्था असते, त्याला राष्ट्रपती भवन म्हटलं जातं. रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्याला देशाच्या इतर कोणत्याही शहरामध्ये राहण्यासाठी सुसज्ज असं एक निवास त्याला मोफत उपलब्ध केलं जातं. कर्मचारी असेल, याचबरोबर इतर काही फॅसिलिटी असेल, उदाहरणार्थ टेलिफोन बिल असेल, या सर्व रेल्वे प्रवास असेल, विमान प्रवास असेल, या सर्व सुविधा या राष्ट्रपतीला प्रदान केल्या जातात. हे सर्व आपला कलम 59 मध्ये यामध्ये या सर्व तरतुदी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पुढचं जे काही कलम असेल ते असेल कलम 60. यामध्ये जी काही शपथ आहे, राष्ट्रपतीची जी काही शपथ असेल ही शपथ या ठिकाणी स्पष्ट करण्यात आली. राष्ट्रपती शपथ घेताना 3 महत्त्वाच्या बाबी संदर्भात शपथ घेत असतो. एक असेल जे काही पद असेल या पदाची जी काही निष्ठापूर्वक पालन करण्याची तो शपथ घेतो. याचबरोबर संविधानाचं जे काही संरक्षण आणि जे काही जतन आहे हे जतन करण्याचं जबाबदारी ही राष्ट्रपतीवरती असल्यामुळे तो या ठिकाणी आपल्या पूर्ण क्षमतेने कायद्याचं, संविधानाचं रक्षण व संरक्षण करण्याची जबाबदारीची ती शपथ घेत असतो. आपण बघितलेलं आहे की राष्ट्रपती हा संविधानाचा संरक्षण करत असतो. संविधानाचा अर्थ लावण्याचा जो अधिकार असेल तो सुप्रीम कोर्टाचा असेल. संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी ही भारताचा घटनात्मक जो प्रमुख आहे, देशाचा जो प्रथम नागरिक आहे, राष्ट्र, यावरती सोपवण्यात आली. त्यानुसार त्याला तशा पद्धतीची शपथ घ्यावी लागते. याचबरोबर त्याला स्वतःला भारतीय जनतेच्या सेवेसाठी व कल्याणासाठी वाहून घेण्याची शपथ घ्यावी लागते. अशा 3 प्रकारे या 3 पद्धतीमध्ये, 3 नमुन्यामध्ये त्याला या शपथ घ्यावी लागते. राष्ट्रपतीची जी शपथचं कलम असेल ते कलम असेल 60. कलम 61 ची आपण माहिती घेऊ. कलम 61 नुसार राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची पद्धत देण्यात आलेली आहे. भारताने ही पद्धत अमेरिकेच्या राज्यघटनेवरून ही पद्धत स्वीकारलेली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला जसं पदावरून दूर करण्याची जी प्रोसिजर आहे, महाभियोग प्रक्रिया, तशीच प्रक्रिया आपण भारताने स्वीकारलेली आहे. कलम 61 नुसार महाभियोग प्रक्रिया राबवली जाते, त्याला इम्पिचमेंट असंही म्हटलं जातं. ही प्रक्रिया कशी आहे, ती कशी राबवली जाते याची सविस्तर माहिती आता आपण घेणार आहोत. यामध्ये राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची जी काही पद्धत आहे, या पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं निकष हा असेल, कारण हे असेल, ज्यावेळेस राष्ट्रपती घटनेचा भंग करतो, घटनेमध्ये जे नियम दिलेले आहेत त्या नियमाचं तो पालन करत नाही, या एकच कारणामुळे राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याचा अधिकार असतो. राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी फक्त एक कारण देण्यात आले, घटनेचा भंग. घटनेचा भंग काय आहे याचा अर्थ संविधानामध्ये दिलेला नाही.
तो अर्थ संसद लावणार, संसद या संदर्भात प्रोसिजर पूर्ण करणार. ती कशी करणार ते पुढे बघू आपण. याचबरोबर एक महत्वाचा निकष या ठिकाणी दिला आहे. एक अजून एक बाब आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायची आहे. कोणत्या सभागृहामध्ये ही प्रक्रिया सुरू होऊ शकते? हा जो प्रश्न असेल याचं उत्तर असं असेल, संसदेच्या म्हणजेच लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्ही पैकी, राज्यसभा किंवा लोकसभा या दोन्ही पैकी एका सभागृहामध्ये राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची जी प्रोसिजर आहे, प्रक्रिया आहे, याला सुरुवात होणार. ती राज्यसभेमध्ये सुद्धा होऊ शकते, लोकसभेमध्ये होऊ शकते. पण उपराष्ट्रपती संदर्भात ही प्रक्रिया फक्त राज्यसभेपासूनच सुरू होते. राष्ट्रपती संदर्भात ही प्रक्रिया दोन्ही पैकी एका सभागृहापासून सुरू होणार. आपण गृहीत धरू की जे पहिले सभागृह असेल, जे दुसरे सभागृह असेल, यांना काय काय अधिकार संविधानाने या प्रोसिजरने बहाल केले ते आपण बघू. राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याचा जो काही प्रस्ताव असेल, प्रस्ताव मांडण्यापूर्वी 14 दिवस पूर्व नोटीस द्यावी लागणार. जो काही प्रस्ताव आपल्याला मांडायचा आहे राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याचा, हा प्रस्ताव मांडण्यापूर्वी 14 दिवस पूर्व नोटीस राष्ट्रपतीला द्यावी लागते. 14 दिवसापर्यंत अशा पद्धतीचा प्रस्ताव मांडता येत नाही. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हा प्रस्ताव मांडला जातो. हा प्रस्ताव मांडत्या वेळेसच 1/4 सदस्य या प्रस्तावाची मागणी करणार, म्हणजे राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची मागणी करणार. हा निकष असणार 1/4. या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव मांडला जाणार. म्हणजेच या ठिकाणी पहिले सभागृह आरोप ठेवते. आरोप ठेवल्यानंतर 2/3 बहुमताने हे विधेयक पारित केलं जातं, पास केलं जातं. पास झालेलं हे विधेयक चौकशीसाठी, कशासाठी? चौकशीसाठी दुसऱ्या सभागृहाकडे जाणार. दुसऱ्या सभागृहामध्ये या ठिकाणी प्रोसिजर अशी होणार, गुन्ह्याचं अन्वेषण म्हणजेच गुन्ह्याची चौकशी या ठिकाणी होणार. जे काही आरोप केलेले आहे या आरोपाची या ठिकाणी चौकशी होणार, गुन्ह्याचं अन्वेषण होणार. अन्वेषण करण्यासाठी दुसरं सभागृह म्हणजे कोणतंही असू शकतं, लोकसभा किंवा राज्यसभा, या ठिकाणी एक समिती नियुक्त करणार. ही जी समिती असेल, ही समितीची जी काही रचना असेल, ही एक तर जे काही न्यायाधीश असणार, या न्यायाधीशांची एक समिती असू शकते, किंवा जे दुसरं सभागृह आहे त्या सभागृहाच्या सदस्यांची समिती असू शकते. ही समिती गुन्ह्याचं अन्वेषण करणार आणि आपला अहवाल सभागृहामध्ये ठेवणार. मग या ठिकाणी जो राष्ट्रपती असेल, या राष्ट्रपतीला मत मांडण्याचा अधिकार असतो. तो स्वतः येऊ शकतो या सभागृहामध्ये, किंवा त्याच्या वतीने तो एखादा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवू शकतो. सभागृहाने निष्कर्ष काढलेले आहे यावर तो स्पष्टीकरण देऊ शकतो. स्पष्टीकरण दिल्यानंतर या ठिकाणी विधेयक असेल, हे विधेयक पास केलं जाऊ शकतं. 2/3 बहुमताने हे विधेयक पास होतं. पास झाल्यापासून राष्ट्रपती हे आपल्या पदावरती नाही असं गृहीत धरलं जातं, किंवा त्यांना पदावरून दूर केला गेलेला आहे हे गृहीत धरून या ठिकाणचा हा प्रस्ताव पास होत असतो आणि राष्ट्रपतीला आपल्या पदावरून दूर व्हावं लागतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी प्रक्रिया या ठिकाणी देण्यात आली आहे, कोणत्याही स्टेजमध्ये, कोणत्याही टप्प्यामध्ये 14 दिवस असेल, 1/4 सदस्य असतील किंवा 2/3 बहुमत असेल, या दरम्यान राष्ट्रपती
स्वतः राजीनामा देऊ शकतात किंवा जे निकष दिलेले आहे हे निकष पूर्ण होत नाही या कारणावरून ही प्रक्रिया थांबवल्या जाऊ शकते. राष्ट्रपतीने राजीनामा दिल्यानंतर ऑटोमॅटिकली ही प्रक्रिया थांबली जाते किंवा हे जे काही निकष दिले हे निकष पूर्ण जर झाले नाही तरी ही प्रक्रिया थांबवली जाते. एक गोष्ट लक्षात घ्या, ही अशा पद्धतीची प्रक्रिया आपण आपल्या राष्ट्रपतीवरती आतापर्यंत कोणत्याच राष्ट्रपतीवरती ही प्रक्रिया आपण पूर्ण केलेली नाही किंवा चालूही केलेली नाही. कलम 61 नुसार आपण जी महाभियोग प्रक्रिया आहे, पदच्युत करण्याची किंवा बडतर्फ करण्याची जी प्रक्रिया आहे ती समजून घेतो. यानंतर पुढचे जे काही महत्वाचे मुद्दा आहे कलम 62. कलम 62 आपण समजून घेऊ. कलम 62 मध्ये पद रिक्त झाल्यास निवडणुका घेण्याचा जो काही कालावधी आहे ते स्पष्ट करण्यात आला आहे. याच्यानंतरचं जे पुढचं कलम असेल कलम 63 हे उपराष्ट्रपती संदर्भात असेल. म्हणजे 62 कलमामध्ये काही महत्वाच्या बाबी देण्यात आलेल्या आहे. पद रिक्त संदर्भासह पद रिक्त झालेले त्या संदर्भात या महत्वाच्या बाबी आहेत त्या कोणत्या आहेत ते बघू. पहिला असेल जर राष्ट्रपतीचा कार्यकाल संपल्यानंतर काय प्रोसिजर होणार, तर एक गोष्ट या ठिकाणी अशी असते या कारणावरून हे पद रिक्त होऊ शकतं. त्यावेळेस कार्यकाल एक नियम असा आहे की कार्यकाल पूर्ण होण्याच्या अगोदर राष्ट्रपतीची निवडणूक घेण्यात यावी असा संकेत आहे, असं बंधन आहे. पण काही कारणास्तव जर अशी निवडणूक होऊ शकली नाही तर जुनाच राष्ट्रपती या ठिकाणी राष्ट्रपती पद धारण करणं चालू ठेवतो. याला हंगामी राष्ट्रपती म्हटलं जातं. असा तो पुढे 6 महिन्यापर्यंत आपलं पद चालू ठेवू शकतो. म्हणजे हे पद धारण करणं चालू ठेवू शकणार. 6 महिन्याच्या आत, पुढील 6 महिन्याच्या आत नवीन राष्ट्रपतीची निवडणूक घेणं हे बंधनकारक असतं. नवीन राष्ट्रपती निवडून येणं गरजेचं असतं. म्हणजे कार्यकाल संपल्यास पद रिक्त होऊ शकतं. दुसरी गोष्ट, राजीनामा दिल्यावर हे पद रिक्त होऊ शकतं. आपण बघितलं राष्ट्रपती हे उपराष्ट्रपतीकडे राजीनामा देतात. राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होऊ शकतं. याचबरोबर आपण हेही बघितलं कलम 60 नुसार राष्ट्रपती हे सरन्यायाधीशाकडे शपथ घेतात. सरन्यायाधीश नसेल तर इतर जे काही ज्येष्ठ न्यायाधीश असतील त्यांच्यासमोर ते शपथ घेत असतात. परंतु राजीनामा ते उपराष्ट्रपतीकडे सोपवत असतात. आत्ताच आपण बघितलं कलम 61 नुसार महाभियोग प्रक्रिया राबवली जाते, त्यामुळे सुद्धा हे पद रिक्त होऊ शकतो. याचबरोबर राष्ट्रपती पदावरती असताना मृत्यू होऊ शकतो. आपण बघितलेलं की झाकीर हुसेन आहे यांचा मृत्यू पदावरती असताना झालेला आहे. मग असा मृत्यू होऊ शकतो, पदावरती असताना पद रिक्त होऊ शकतो. काही इतर कारण असेल, या इतर कारणामुळे सुद्धा पद रिक्त होऊ शकतं. कदाचित एखाद्या वेळेस निवडून आल्यानंतर त्याच्या निवडी संदर्भात काही वाद निर्माण झाला, त्याची केस चालू झाली, तर निकाल आला आणि निकालामध्ये स्पष्ट करण्यात आलं की ही निवडणूक अवैध असेल तर त्यावेळेस सुद्धा हे पद रिक्त होऊ शकतो. आता हे जे काही वरील जे काही कारण दिलेली आहे या कारणावरून हे पद रिक्त झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था काय असते की जे उपराष्ट्रपती असतात हे या ठिकाणी आता हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य करत असतात. पुढे हे जवळपास 6 महिन्यापर्यंत हे आपल्या पदावरती असतात. या कोणत्याही कारणामुळे पद रिक्त झालं तर हे पद अचानक रिक्त होत असतं. त्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त उपराष्ट्रपती हे हंगामी राष्ट्रपती म्हणून 6 महिनेपर्यंत पदावरती असतात. 6 महिन्याच्या आत निवडणुका घेणं हे बंधनकारक असतं. पदाचे काम करण्यास असमर्थ असल्यावर सुद्धा हे पद रिक्त होऊ शकतं. राजेंद्र प्रसाद हे एक वेळेस आजारी होते, याचबरोबर ते रशियाच्या दौऱ्यावरती गेलेले होते. अशा 2 वेळेस जे हंगामी राष्ट्रपती पद आहे ते इतर म्हणजे उपराष्ट्रपतीने ते भूषवलेलं आहे. म्हणजेच बघा, पदाचे काम करण्यास असमर्थ असेल, असमर्थ केव्हा केव्हा असू शकतं किंवा दुसरं कारण असेल परदेशी दौऱ्यावरती असल्यामुळे. मग आता यावेळेस उपराष्ट्रपती हे आता हंगामी राष्ट्रपती असतात. ते म्हणजे उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीच्या ज्या काही राष्ट्रपतीने सोपवलेल्या जबाबदाऱ्या असतात ते या ठिकाणी पूर्ण करत असतात. एक अजून महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायची आहे. ती महत्त्वाची बाब अशी आहे, ज्या ज्या वेळेस उपराष्ट्रपती हे हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य करतात त्यावेळेस त्यांना पद व गोपनीयतेची शपथ घ्यावी लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस उपराष्ट्रपती हे हंगामी राष्ट्रपती म्हणून कार्य करत असतात त्यावेळेस त्यांना मिळणारे अधिकार, मिळणारं वेतन
हे राष्ट्रपतीचे असते. हे महत्वाचे 2 मुद्दे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. कलम 62 आपण समजून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला प्रत्यक्ष बघायचे राष्ट्रपतीचे जे कार्य आहे ते काय आहे. राष्ट्रपतीचे जे काही कार्य असतील 7 प्रकारचे कार्य त्याला पूर्ण करावे लागतात. 7 गटामध्ये आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं कार्यकारी अधिकार, कायदेविषयी अधिकार, आर्थिक अधिकार, न्यायिक अधिकार, परराष्ट्र संबंध विषयक अधिकार, सैनिक विषयक अधिकार आणि आणीबाणी विषयक अधिकार या प्रमुख 7 अधिकारासंदर्भात राष्ट्रपतीला काही अधिकार किंवा कार्य करावे लागत असतात. हे कार्य कोणते कोणते आहेत ते आपण समजून घेऊ.